अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान नाहीये। शिंदेंचे 7 खासदार तरी एकच मंत्रिपद आहे, तर दादांचं एकच खासदार असल्यामुळे मंत्रिपदात स्थान मिळणार नाहीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाहीये। शिंदेंचे 7 खासदार पण एकच मंत्रिपद आणि दादांचा एकच खासदार असल्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी बातमी आता समोर येते। आपण यापूर्वी बघितलं होतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक सुद्धा झाली। शिंदेंचे 7 खासदार त्यांना एक मंत्रिपद मिळते, तर दादांचा एकच खासदार असल्यामुळे मंत्रिमंडळात स्थान नाहीये। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, दादांचा एकच खासदार असल्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी बातमी आता समोर येते। काही मुद्दे या निमित्ताने उपस्थित होतात। जर उपद्रव मूल्य असेल तर एखाद्या राजकारण्यांना पद मिळतात, तसं अजित पवार यांचं स्थान आता महायुतीतलं निर्माणित झालंय का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण अजित पवार यांचा उपयोग लोकसभेला बूस्ट देण्यासाठी, मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी तो केला जात होता। मात्र अर्थमॅटिक मध्ये हे याचा जुळताना दिसत नाही, कारण वैचारिक दृष्ट्या जी मतं आहेत अजित पवार यांची आणि शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये ते जुळताना पाहायला मिळालं नाही। कारण पक्ष अजित पवार यांना मिळाला, मात्र मतांची टक्केवारीचा विचार केला किंवा मतं जे आहेत, नेते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, नेते आले पण कार्यकर्ते आले नाही, असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळालं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आता पाहिलं तर विधानसभेला भाजप आणि शिवसेना, शिंदे गट हे एकत्रित निवडणूक लढली तरी त्यांना यश मिळेल असं भाजपच्या काही नेत्यांना वाटतं। अजित पवारांचा उपयोग झाला नाही या संदर्भात खासगीत बोलताना पाहायला मिळतं। त्याची प्रचिती या सगळ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या स्थापन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।